तर मंडळी आपण आलेलो आहोत शुक्रवार पेठमध्ये महालक्ष्मी मार्केट म्हणून आहे इथे। तर विविध प्रकारचे तुम्हाला होलसेलचे दुकाने इथे पाहायला मिळतील। जे डेकोरेशन साठी लागणारं सामान आहे होलसेल रिटेल मध्ये तुम्हाला इथे मिळेल। खूप विविध प्रकारचे इथे तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्यापासून सगळ्या गोष्टी इथे मिळतील। तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्यासाठी असेच विविध व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत। तुम्ही बघू शकता साइडने पण खूप गर्दी आहे राख्यांची, गणपतीचं डेकोरेशन साठी लागणार आणि इमिटेशन ज्वेलरी म्हणू त्या ज्वेलरीचं असं वेगवेगळे शॉप इथे आहेत। तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता आणि जे काही घ्यायचे ते होलसेल दरामध्ये तुम्हाला इथे मिळेल। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चॅनलचं नाव आहे स्नेहाची दुनिया आणि असंच सपोर्ट करत जा। तुमच्यासाठी असे विविध व्हिडिओ घेऊन आपण येत राहू। चला मंडळी, तर मंडळी सण समारंभ चालू होत आहेत, मग बाजारपेठा तर भरलेल्या पाहिजेत। बरं, मी ह्या ज्या लोकेशनवरून जातीये हे लोकेशन कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा। पुणेकर जे कोणी असेल तुम्हाला सगळ्यांनाच हे लोकेशन मोस्टली माहितीच असायला हवं। बरं, बाजारपेठा भरला म्हणजे काय? अहो, प्रत्येक ठिकाणी गौरी गणपती आता जे काही सण त्योहार येणार आहेत त्याच्यासाठीच डेकोरेशनचं असं सामान भरभरून आपल्याला पाहायला मिळेल। 15 ऑगस्ट झाला तर त्याचं सुद्धा तिथे झेंड्या अशा वेगवेगळ्या माळा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। आणि डेकोरेशन साठी तर पुणे खूपच फेमस आहे। आणि अशा सुंदर सुंदर माळा आणि अफोर्डेबल रेंज मध्ये कुठे मिळतील? आता लोकेशन तर तुम्हाला माहितीच आहे नाही का? आपण आलेलो आहोत रविवार पेठ, शुक्रवार पेठ या सगळ्या पेठ एरियामध्ये, जिथे तुम्ही अशी शॉपिंग करू शकता। बोरिवली पण म्हणतात, म्हणजे बोरिवलीचा काही भाग सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत। तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। लटकन असेल, काही अशा माळा असतील, असे भांडे असतील, काही ठिकाणी भाज्या असेल। खाण्यापिण्यासाठी तर पुणेकर खूप फेमस आहे, खाण्याच्या गोष्टी सुद्धा इथे मिळतातच। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही असंच एक्सप्लोअर करत होतो। म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू कुठे काय मिळतं। अहो, लाइटिंग्सचे तर दुकानं काय सांगायची तुम्हाला, इतक्या सुंदर सुंदर लाइटिंग्स होत्या डेकोरेशन साठी, खूपच सुंदर। आणि बॅग्सची शॉप, अशा वेगवेगळे खाण्याचे छोटे छोटे स्टॉल, असं काही काही किती पाहतो म्हटलं तितकं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि सोबतच मग आम्ही आमचं काम पण करत होतो। तर हे जे बांगड्यांचं शॉप आहे याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा बिझनेस कसा स्टार्ट करायचा, जर तुम्हाला बांगड्यांचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठीच पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही तो नक्कीच पाहू शकता। पुण्यामध्ये अशा छोट्या छोट्या गल्ल्या इतक्या आहेत आणि तिथे अशा भन्नाट गोष्टी मिळतात। ह्या गोष्टी मला सुद्धा आधी माहिती नव्हत्या। मी आता व्हिडिओच्या नादाने एक्सप्लोअर करत असते, कारण बरेच वेळेस काय होतं माहितीये का, आपण फक्त ना जे जवळपासचे शॉप आहेत तिथूनच घेत असतो। पण सिटीमध्ये इतकी छान छान शॉप आणि इतक्या अफोर्डेबल रेंज मध्ये इथं सगळं मिळतं, काय सांगायचं। म्हटलं मी मग तुमच्यासोबत तर शेअर करायलाच हवं ह्या गोष्टी, कारण फिरलं ना तर आपल्याला कळतं की कुठे काय मिळतं। आपण नाही तर 4 पैसे जास्त जाऊ देत बाबा म्हणून हे करतो। आता तुम्ही ही मॅट बघू शकता, ही स्क्वेअर फीटच्या हिशोबाने ते विकायला होती। डेकोरेशनसाठी असं खूप खूप छान छान सामान होतं आणि लहान मुलांचे टॉईज वगैरे पण इतक्या छान होत्या। आणि राखी, नेमकंच रक्षाबंधन झालं तर राख्यांनी पण असं शॉप भरून गेले होते। तुम्हाला असेच कुठले व्हिडिओ नेमके पाहायला आवडतील मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा, तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे मी। बरं, आता देवाचे आता चांगलं आहे तर हे बघा किती सुंदर फेटे, हे ते इतकं सुंदर होतं काय सांगायचं। आणि ह्या छोट्या छोट्या माळा पाहतात का, 25 रुपये 50 रुपयाला 2 होत्या, इतक्या सुंदर आणि आपल्या देवघरात खूप छान वाटतात। आणि गणपती बाप्पासाठी हे फेटे आणि वेगवेगळे, आता रामसुख मार्केट म्हणून खूप फेमस आहे, तर म्हटलं चला तुम्हाला ते पण दाखवते काय काय मिळतं। आणि त्याच्याच बाहेर ना असं बांगड्या, म्हणजे काय म्हणतात, लेडीजच्या बांगड्या आणि कानातल्याचं इतकं छान शॉप होतं, तुम्ही नक्कीच तिथे जाऊन घेऊ शकता। खूप ट्रेंडी असे तुम्हाला कानातले वगैरे तिथे मिळतात। आता इथे सगळे होलसेलचे शॉप आहेत, त्यामुळे तुम्हाला हवं ते होलसेल दरामध्ये मिळू शकतं। छोटंसं मार्केट आहे बट होलसेलसाठी फेमस असलेलं। तुम्हाला पुण्यातले असे काही वेगळे मार्केट माहिती आहेत का, ते खूप फेमस आहे? कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपण एक्सप्लोर करू तो। मला तितकं माहिती नाहीये,
बऱ्यापैकी जितकं माहिती आहे तितकं तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते. हा, पण तुम्हाला जर काही चांगलं माहिती असेल तर नक्कीच सांगा. आता एवढं फिरून मंडळी भूक लागणारच नाही का. मग काय, थांबलो आम्ही जेवणासाठी. आणि कुठे आहे हे मोहनलाल अँड को जे आहेत की नाही, राठोड ज्वेलर्स, त्याच्या अपोजिटलाच अशी खाऊ गल्ली टाईप मध्ये तुम्हाला डोसा, साबुदाणा वडा, वडापाव, काय काय नाही मिळेल तसं. आणि हा, अफोर्डेबल रेंज मध्ये. असं नाही का तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतील. अहो, 20-30 रुपयामध्ये पोट भरून जातं आणि एकदम भारी लागतं बरं का खायला. मग काय, खाल्लं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. म्हटलं तुमच्यासोबत आता ह्या गोष्टी शेअर करणं म्हणजे कंपल्सरी झालंय नाही का. बरं, व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि तिथे एक असं साडीचं शॉप होतं. व्हिडिओ शूट करता नाही जमला मला तिथे, बट खूप छान साड्या होत्या. जे म्हणतात ना कोलकाता साडी राहते, कॉटन साडी, तशा साड्या होत्या. व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असंच भरभरून प्रेम करा आणि शॉपिंग करा. बाय बाय.